मुदखेड राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती गिरजाबाई पंचलिंग यांच्या नावाची घोषणा। आगामी मुदखेड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती गिरजाबाई माधवराव पंचलिंग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित आढावा बैठकीत ही घोषणा करण्यात आली। या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत देगलूर, हिमायतनगर, धर्माबाद, मुदखेड आणि उमरी येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले। यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहनराव हंबर्डे, सुभाष साबणे, उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत मुदखेड येथील नागोराव पंचलिंग यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। गिरजाबाई पंचलिंग यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नागोराव पंचलिंग यांच्या पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने त्यांच्या मातोश्री श्रीमती गिरजाबाई माधवराव पंचलिंग यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी मुदखेड नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं। मुदखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागोराव पंचलिंग यांचा भव्य सत्कार करण्यात आला। कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला आनंद व जल्लोष व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटील नटुरे, शहराध्यक्ष मोहम्मद साजिद शेख, जिल्हाध्यक्ष अभियंता संतोष पाटील गाडी, शिवराम सोनटक्के, चंद्रकांत हनुमंते, दीपक सरोदे, संतोष दर्शनवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, आनंदा निखाते, श्रीराम राठोड, संतोष गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबद्दल काय प्रतिक्रिया? आज माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक होतो। साहेबांना बोलून घेतलं। आज मला घोषित केलं की मुदखेड नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले। नागोराव पटेल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नागोराव पटेल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्या कार्यकर्त्यांनी किती प्रवेश केला? माझ्यासोबत 5 जण। पुढची रणनीती काय राहणार? पुढची रणनीती मी गावचा विकास करेल। गावासाठी मी पूर्ण परिश्रम घेईल आणि गावचा विकास करेल। आपल्या पक्षाचे किती उमेदवार आपण उभे करणार आहोत? पूर्ण पॅनल उभे करणार। अजून आपल्या प्रचारासाठी कोणते कोणते नेता येण्याची संभावना आहे? बरेच नेते, भरपूर नेते येणार आहेत। राष्ट्रवादी पक्षाचे पूर्ण नेते इथं सभेसाठी आपल्याला सभा देणार। आपली युती कोणासोबत होणार आहे का? युती संभाव्य शिवसेनेसोबत होईल। आपले मित्र पक्ष भाजपा आहे त्याच्या संग होणार का? नाही, अजून आम्हाला वरून काही नाही आणि होणार नाही। नांदेड जिल्ह्याचे लोकनेते, लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रावणगावकर पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमचे अण्णा नागोराव पंचलिंग साहेब यांनी पक्षप्रवेश करून त्यांना पक्षाकडून अधिकृत मुदखेड नगरपालिकेसाठी त्यांची आई गिरजाई पंचलिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीनिशी मुदखेड नगरपालिका लढवणार आहे। 2025 सार्वत्रिक निवडणूक, मुदखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बाळासाहेब जिल्हाध्यक्ष बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुदखेड येथे आमचे सहकारी मार्गदर्शक नागोराव पाटील पंचलिंग यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आणि ते या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी, मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते आणि आज अखेर त्यांची आदरणीय चिखलीकर साहेबांनी यांच्या आई सौभाग्यवती गिरजाबाई माधवराव पाटील पंचलिंग यांना उमेदवारी देऊन या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। आज 2025 निवडणुकीच्या अंतर्गत नागोराव पंचलिंग यांना नगराध्यक्षपदाचा इच्छुक उमेदवार होते आज डिक्लेअर केले आहे।
उमेदवार नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला आहे.